नमस्कार, कोकण विशेष व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। अष्टविनायकापैकी तिसऱ्या मानाच्या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही कोकण ट्रिपला सुरुवात केली। त्याचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे। दुपारी आम्ही हे दर्शन करून इथून निघालो। श्रीवर्धनला आम्ही मुक्कामासाठी गेलेलो। तर आता हॉटेलमध्ये आम्ही गेलेलो आहोत। अगदी बीच पासून एका हाकेच्या अंतरावरच हे हॉटेल होतं। छान हॉटेल होतं, महारत्न हॉटेल होतं। तुम्ही इथे आरामात राहू शकता। खूप छान हॉटेल होतं। हॉटेलच्या आतला व्हिडिओ माझ्याकडून मिस झाला। जेवण वगैरे करून आम्ही आता संध्याकाळी 10च्या आसपास बीचवर चाललेलो आहोत। आयुषच्या बर्थडे निमित्त आम्ही इकडे गेलो होतो। तर रात्री 12 वाजता आम्ही इथे बर्थडे सेलिब्रेट केला। तर पाहू शकता बीचच्या इथे पोहोचलेलो आहोत। पाहू शकता श्रीवर्धन मध्ये आता हे थोडे चेंजेस केलेले आहे। पूर्वी हे असं नव्हतं, आता हे व्यवस्थित बांधलेलं आहे। फिरण्यासाठी वगैरे हे छान कट्टे केलेले आहेत आणि गाड्याच्या स्पेअर पार्ट पासून हा खेकडा बनवलेला आहे। पाहू शकता किती छान दिसतोय। भरपूर गर्दी इथे होती। वीकेंड असल्यामुळे भरपूर लोक बीचला आलेले होते। खूप शांत निवांत रात्री फक्त लाटांचा आवाज येत असायचा। पाहू शकता छान अशी लाइटिंग आहे आणि उंचावर हे बनवलेलं आहे। पाहू शकता पाणी किती भरलेलं आहे। रात्रीची वेळ असल्यामुळे भरतीची वेळ आहे, त्यामुळे पाणी किती भरलेलं आहे तुम्ही पाहू शकताय। खूप पाणी भरलेलं आहे। इथे व्यायामशाळा देखील केलेल्या आहेत। इथले स्थानिक वगैरे इथे वॉर्मअपला येत असावे। बीचवरचा हा खूप छान असा बर्थडे होता आयुषचा। पहिलाच असा बर्थडे होता जो आम्ही डेस्टिनेशन बर्थडे सेलिब्रेट केला। हॉटेलला गेलो आम्ही, छान आराम केला आणि सकाळी तुम्ही पाहू शकताय। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बीचवर आलेलो आहोत। तर रात्री इथपर्यंत पाणी आलं होतं, खूप पाणी भरलं होतं। तर आता एकदम कमी पाणी झालंय। पाहू शकताय इतकी सुंदर आणि प्रसन्न सकाळ दुसरी कुठलीही नसावी। अतिशय छान सकाळ होती ही। किती पाणी भरलेलं होतं पाहू शकताय। आता ओहोटीचा टाइम असल्यामुळे सगळं पाणी आत गेलेलं आहे। पाहू शकताय खूप गर्दी केली। सकाळी भरपूर लोक बीचवर आलेले आहेत। आता रात्री तुम्ही पाहू शकता पाणी एकदम कडेपर्यंत होतं। आता पाणी किती आतमध्ये गेलं। तर रात्रीच्या वेळेस बीचवर जाऊ नये, पाण्याचा अजिबात अंदाज येत नाही। श्रीवर्धनचा बीच मला फार आवडतो। मी जेव्हा पाठीमागे आले होते तेव्हा हे चेंजेस नव्हते।
आता नव्या रूपातला श्रीवर्धन खूपच छान वाटला। मला श्रीवर्धनचा बीच खूपच आवडतो। बोटिंग आणि राईड पण सकाळी सुरू झाले। बोटिंग वगैरे तुम्ही इथे करू शकता। पर हेड 200 ते 250 रुपये तिकीट आहे। वीकेंडला थोडंसं जास्त असतं। जर ग्रुपमध्ये किंवा जास्त लोक असेल तर कमीही होतं। आणि इतरही राईड आहेत। अतिशय छान प्रसन्न सकाळ होती ही। छान बीचवर सगळी मस्ती होती मुलांची। खूप पाणी खेळत होती मुलं। खूप छान आहे हा बीच। पाहू शकता आत पाणी गेल्यामुळे मुले एन्जॉय करत होते। पाहू शकता राईड सुरू झाल्यात आता। खूपच सुंदर हा बीच आहे। समोर डोंगराच्या तिथे तुम्हाला कोळीवाडा दिसत आहे। तिथे बंदर आहे। तिथे फिश मार्केट ही आहे। पाहू शकता दुसरे राईड तुम्हाला पाहायला मिळतात। महारत्न हॉटेलला तुम्ही नक्की स्टे करू शकता। जास्त चार्जही नाहीत आणि AC रूम आहेत। खूप प्रशस्त अशा रूम आहेत। तुम्ही आरामात जास्त ग्रुपने असाल तरी आरामात राहू शकता। पाहू शकता लाटा कशा जोरजोरात येतात। बर्थडेची सुंदर सकाळ ही बीचवर होती। त्यामुळे आयुष्य खूप खुश होता। मजा आली का आयुष? कसं वाटला? मजा आली पाण्याला। हो खूप मजा आली। खूप मजा आली। खूपच छान होता हा बर्थडे। कसा वाटला आयुष बर्थडे हा? खूप मस्त। खूप मस्त झाले। पाना पिती तरतीच नाही। पानाला मी बोलतो पण मी तो पण मम्मा मी तो बोलना। पाहू शकता अंशु पण मस्ती करतोय। नाही पाण्यात अंशुला तर पाण्यातून बाहेर यायचंच नाही। अंशूच्या अंगावर पाणी येते। इथे नाश्त्यासाठी स्टॉल लागलेला आहे। पाहू शकताय। पप्पा मला काही नेत आहे। बीच वरची मस्ती संपली आहे। आता आम्ही हॉटेलकडे निघालो आहोत। हॉटेलवरती नाश्ता केला आणि आंघोळ्या करून आम्ही पॅकअप केला। पुन्हा आम्ही दुसऱ्या स्पॉटसाठी निघालो आहोत। कोकणातील कुठला स्पॉट आम्ही केला तो आम्ही नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत आहोत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि कशी वाटली कोकणची श्रीवर्धन स्पेशल ही ट्रिप नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत निसर्ग पाहत राहा, फिरत राहा। आयुष्य सुंदर आहे। मौज मजेने जगत राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।